झालं, लग्न ठरलं. त्या काळामध्ये 16 व्हायचा, 16 दिवस म्हणून 16. तर 16चा 16 झाला. गुरुजींना बोलवलं, धम्य ऋषी आले, कुलगुरू आले. त्यांना विचारलं कोणता मुहूर्त, काय मुहूर्त, आणि मुहूर्त ठरला. उद्या लग्न ठरल्यानंतर तोपर्यंत त्या मुलींना स्वतंत्र राजवाडा दिलेला आहे, दालन दिलेलं आहे, काही कमी नाहीच आहे. बरं, त्या इतक्या काळामध्ये सत्यवती किंवा सत्यवतीच्या दासी किंवा कोणी त्या आनंदित आहेत का आनंदित नाहीत, चौकशीच नाही. खाणं पिणं सगळं होतीच आहे, त्या विषय काय. मुलगा दाखवण्याचाही कार्यक्रम नाही. तिला विचारलं पण नाही, हा मुलगा तुला आवडतो का नाही आवडतो, काही नाहीच. त्याने एवढंच सांगितलं, अमुक दिवशी अमुक तारखेला अमुक वाजता अमुक ठिकाणी तुमचं लग्न आहे, चालेल का तुम्हाला, असा प्रश्नच येत नाही. हो म्हणण्याशिवाय त्यांना पर्यायच नाही. आणि ज्या दिवशी लग्न आहे त्याच्या आदल्या दिवशी सकाळी साधारण 9-9:30 असं म्हणाला, स्नान बिन करून नाश्ता बिष्टा झाल्यानंतर ती जी मोठी मुलगी अंबा आहे ती दासीला घेऊन पिचकत बिचकत भीष्माच्या दालनाच्या बाहेर येऊन उभी राहिली. दासीने जाऊन सांगितलं की 3 मुलींपैकी मोठी बहीण जी आहे ती आलेली आहे, आपल्याला भेटू इच्छिते. हो का, काय काम आहे, पाठवा म्हणून. ती बिचकत बिचकत आत गेली. धाडसी मुलगी आहे. संबंध महाभारताचं चित्र बदलवण्याची तिची एकटीची ताकद आहे, अशी ती मुलगी आहे. आणि तिने नमस्कार केला आणि खाली वाकून नमस्कार केला. महाराज, आपण धर्मज्ञ आहात, धर्मशास्त्राचे फार अभ्यासक आहात, आणि संबंध पृथ्वी तलावरती आपल्या धर्माचरणाबद्दल सगळ्या जनतेला अत्यंत विश्वास आहे, म्हणून मी आपल्या पायाजवळ एक प्रार्थना करायला आली. त्याला आश्चर्य म्हटली, आज एकाएकी माझा एवढं कौतुक का करते, काय हवंय मुली तुला. नाही, माझी एवढीच विनंती आहे, उद्या आपण लग्न करायचं ठरवलेलं आहे, त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही, पण शाल्व राजावरती माझं प्रेम आहे, आणि त्याला राणी आणि मी दोघांनी अशी शपथ घेतलेली आहे की आपण परस्परांनी लग्न करायचं. आमचं लग्न आमचं प्रेम आधीच ठरलेलं आहे, पण त्यांना पळवून नेण्याची कल्पना मान्य नसल्यामुळे आणि माझ्या वडिलांना भेटून मागणी घालणंही त्यांना मान्य नसल्यामुळे मग आमच्या दोघांमध्ये असं ठरलं की स्वयंवराच्या दिवशी त्यांनी माझ्या काळात, मी त्याच्या काळात माळ घालायची आणि मग आम्ही लग्न करायचं, असं आमचं ठरलेलं आहे. पण तुम्ही तर आम्हाला पळवून आणलं आणि माझ्यासमोर त्यांचा पराभव केला साल्वराजांचा, पण तरी माझ्या मनातून काही ते जात नाही, तर मला त्यांच्याशी विवाह करायची इच्छा आहे, तसं तुम्ही मला संमती द्या. आता आली पंचायत. त्याच्यावरून प्रश्न पडला, आता हा कोडं सोडवायचं कसं. मग राजधानीमध्ये त्या काळामधले कुलपुरोहित जे होते वयस्कर, ह्याच्यापेक्षा वयाने मोठे, अशा 5-6 मोठ्या याज्ञिकांना आणि वैदिकांना बोलवलंय, धर्मशास्त्रज्ञांना बोलवलंय, आणि त्यांच्या समोर या मुलीची समस्या मांडलेली आहे की बुवा असा असा पेच आहे, हिला तर मी पळवून आणलेली आहे आणि विचित्रवीर्याशी लग्न तिघांचं करून द्यायचं ठरवलंय, आणि ही म्हणते माझे सालभावावर प्रेम आहे, मी कसं वागावं या ठिकाणी, राज्याचा प्रशासक म्हणून मी कसं वागावं, आपलं काय मत आहे. त्यांनी आपापसात चर्चा करून असा निर्णय केला की जर या मुलीचं त्या सालभावावर प्रेम आहे असं ही स्वतःच्याच तोंडाने जर इथे येऊन परत सांगत असेल तर हिचं प्रेम खरं आहे, तर हिला त्याच्याकडे पाठवणं आवश्यक. फक्त तुम्ही एक करा, पाठवताना सालंकृत करून पाठवा, धनधान्य बरोबर देऊन पाठवा, 4 दासी देऊन पाठवा, एकाकी पाठवू नका. चांगल्या रथात बसून चांगल्या पद्धतीनं कुरु साम्राज्याची प्रतिनिधी म्हणून ती जाते, अशा पद्धतीनं तिची रवानगी करा, पाठवणी करा. त्यांनी मान्य केलं, तिला आनंद झाला. आपण साल्व राजाकडे जाणार याबद्दल त्याला आनंद झाला. त्याप्रमाणे त्या सूचना दिल्या होत्या, त्याच्यामध्ये वृद्ध स्त्रिया तिच्याबरोबर द्या अशी एक सूचना आहे त्या ऋषींची. ती मुलगी आहे ना,
तिच्या काही व्यथा वगैरे काय असतील तर ती वृद्ध स्त्रियांना कळेल किंवा न सांगताही कळेल किंवा सांगूनही कळेल. तर तरुण मुलींना देतं बरोबर वृद्ध स्त्रिया आणि बरोबर बाकी सगळा लवाजमा द्या आणि पाठवा. त्यामुळे लगेच जायची व्यवस्था केली आणि तिची रवानगी केली लगेच. त्या आनंदाने रथात बसली आणि आता आपण त्याच्याकडे जाणार, त्याच्या गळ्यात माळ घालणार, त्याची लग्न करणार, त्याची महाराणी होणार आणि आपण नव्या संसाराला सुरुवात करणार. अशा स्वप्नामध्ये तिला कळत नाही कधी आपण शाल्व राजाच्या राजवाड्यात आलो. इतकी तंद्रीत ती आली आणि इतकी तंद्रीत आल्यानंतर जेव्हा त्या सगळ्या लोकांनी तिच्या प्रतिनिधींना सांगितलं शाल्वाच्या की काशी राजाची मुलगी आलेली आहे आणि ती भेटू इच्छिते. आता या सगळ्या गडबडीत काय काय झालं बघा. हा जो शाल्व राजाकडे आलेली आहे. शाल्व राजाकडे निरोप गेलेला आहे की ती आलेली आहे म्हणून. तोपर्यंत त्याचा अपमानच झाला होता, तिच्या समोरच झाला होता, भीष्मानीच केला होता. त्यांनी त्या अंबा नावाच्या वस्तूवरती फुले मारून टाकली. हे अंबाला माहीतच नाही आणि अंबा मात्र मोठ्या स्वप्नासकट आलेली आहे. शाल्व राजा खाली आलाच नाही भेटायला. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, 3-4 निरोप गेले तरी ते आलं नाही. तिला आश्चर्य म्हटलं असं कसं. हिथं काय म्हटलं ना आपलं नाव ऐकलं की धावत पळत येईल. तसं काही झालंच नाही. आणि हिनी समजा काही झालं तरी त्यांची भेट झाल्याशिवाय इथून हालायचंच नाही म्हणून ती राजवाड्याच्या पायरीवर थांबून राहील. मी जाणारच नाही म्हणून ते भेटल्याशिवाय. शेवटी तिचा हट्ट वरतीपर्यंत पोहोचला राजाकडे सिंहासनावर. आणि राजाला जेव्हा कळलं ती जातच नाही म्हटल्यानंतर तो भयंकर संतापला. एक तर तिचं तोंड बघायची त्याची इच्छा नाही. महाभारतातली सगळ्यात विध्वंसक आणि जीवाला चटका लावणारी कादंबरी आहे. महाभारताच्या सगळ्या संहाराचा आणि सगळ्यांचे बुद्धिभ्रष्ट करणारं ही घटना महाभारताच्या पूर्वायुष्यात घडलेली आहे. तो तरा 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 तिच्या जवळ आला. जणू काही आपण हिला बघितलंच नाही. आणाभाका सोड काय आपण याला बघितलंच नाही. असं कोण तू, काय नाव तुझं, कशाला आली तुझे. हो असं काय करता. आपल्या आणाभाका नाही का झाल्या. आपण लग्न करायचं नाही का ठरलं. मी अंबा काशीराजाची मुलगी. हो पण मी तुला ओळखत नाही म्हणाला. पण तुम्ही तर आपण प्रेम, मी काही ओळखत नाही तुला म्हणाला. तुम्ही तर आपण लग्न करायचं ठरवलं. कोणी सांगितलं. मी कधी शब्द दिला होता. पुरुषाला इतक्या टोकाला जाता येत बरं का. हो आजही अशा प्रकारची पुरुष प्रक्रिया चालूच आहे. ती निसर्गाने निर्माण केलेली प्रक्रिया आहे. ती चांगली नाही आहे. पण शेवटी माणसं निसर्ग निर्मितीच आहेत ना. म्हणजे निसर्ग चमत्कार करतो. विध्वंस करायचं असलं की बुद्धिभ्रष्ट होतेच. ती रडायला लागली. आता का बसलाय तिला. ती ढसाढसा रडायला लागल्यानंतर तिला बघून तो म्हणतो त्याच्यावर काही परिणामच नाही. तो म्हणतो मी भार्यार्थी नाहीये म्हणाला. शब्द महाभारतातला आहे. मला भार्या मिळणार नाही अशी माझी अवस्था नाहीये म्हणाल. तू जा ते बस नाही तर नाही जा नाही तू जाऊ नकोस. मी ओळखत नाही तुला. तो निघून गेला. आता काय करावं. या मुलीने काय करावं. आता कुठे जायचं. बाबाकडे जायची सोय नाही. त्यांनी पळवलं म्हणून. भीष्माने परत पाठवलं म्हणून भीष्माकडे जायची सोय नाही. जायचं कुठे. त्या बरोबरच्या स्त्रिया ज्या होत्या त्या आणि बरोबरचा जो लावाजमा होता त्यांच्या त्या ऋषीमुनींच्या लक्षात आलं. तेव्हा ते म्हणाले मुली तू रडू नकोस. आम्ही तुला परत भीष्माकडे सोडतो. ते तुझं कल्याण करते. तुला काही कमी पडणार नाही. झालं गेलं विसरून असं होऊ शकतं आयुष्यामध्ये. सगळ्याच गोष्टी मनासारख्या होतात असं थोडंच आहे. आपण जाऊया परत. तर त्या क्षणी ती म्हणाली ज्याने मला सालंकृत करून शाल्वाकडे पाठवले त्याच्याकडे त्याचं तोंड बघण्याची आता माझी लायकी नाही. मी आता कोणत्या तोंडाने त्यांच्याकडे जायचं. मी आता त्यांच्याकडे जाणार. मग सगळे म्हणाले अशा आपत्तीच्या वेळेला पिताच आपला म्हणाले रखणदार असतो. तोच संरक्षण करणारा असतो. आम्ही तुला पित्याकडे सोडतो. तेव्हा ती झटकन म्हणाली भीष्म आम्हाला पळवून नेत असताना जो मदतीला धावून आला नाही त्याचा त्या पित्याचं तोंड बघायची माझी इच्छा नाही. अरे बाप याची आपण मी माझ्या पित्याकडे जाणार नाही. मी त्या भीष्माकडे जाणार नाही.
इथे बसून तू काय करणार आहेस? तेव्हा तिने सांगितलं, माझा आता निर्णय झालेला आहे, तुम्ही आल्या पावली परत भीष्माकडे जाऊ शकता, तुम्ही हस्तिनापुरात राजधानीला जाऊ शकता, तू काय करणार आहेस? मी आता तपोवनात जाते म्हणून. आणि मला लहानपणापासून असं कळलेलं आहे, खूप तप केलं की यश मिळतं. मी आता तपोवनात जाते आणि तपोवनात राहून ते तपश्चर्या करते आणि मग माझं आयुष्याचं काय व्हायचं असेल ते होईल. तुम्ही माझी चिंता करू नका, तुम्ही जाऊ शकता. बघा कशी कादंबरी फिरायला लागली. बऱ्याच वेळ तिथे सांत्वन करायचा प्रयत्न केला, समजून सांगायचा प्रयत्न केला, काहीही तिच्यावर परिणाम नाही. परत ती म्हणाले, मी आता शाल्वाचं तोंड बघणार नाही, मी भीष्माकडे जाणार नाही आणि मी काशीराजाकडे जाणार. माझा रस्ता ठरलेला आहे, तुम्ही जाऊ शकता. कोणत्याच उपायाने तिच्यावर काही परिणाम होत नाही म्हटल्यानंतर ते सगळे कंटाळले, सांगून कंटाळले. स्थानिक लोकांनी सांगितलं, राजवाड्यातल्या लोकांनी सांगितलं, तरी पण तिने ऐकलं नाही. आणि तिला एकाकी सोडून ते सगळे हस्तिनापुरात चालू लागले. आता हिच्यासमोर प्रश्न पडला, काय करायचं? हिच्यासमोर प्रश्न नव्हताच. ही जी तिथून निघाली ती सरळ तपोवनातच गेली, चालत चालत चालत. अतिशय धाडसी मुलगी आहे. विवेक कमी आहे पण धाडस जास्त आहे. आणि ती सरळ तपोवनातच गेली. पण त्या तपोवनाचं वैशिष्ट्य असं की त्या तपोवनात स्त्रीला प्रवेशच नाही. त्या तपोवनामध्ये सगळे ऋषी आणि सगळे तपस्वी. स्वतःच्या हाताने स्वयंपाक करायचा, स्वतःच्या हाताने पाणी काढायचं, स्वतःच कपडे धुवायचे, हे सगळं स्वतः. ज्याला तपश्चर्या करायची असते तो परस्पृष्ट, काल बोललो होतो, परस्पृष्ट चालतच नाही, सगळं स्वतःच्या हातानेच करायचं. त्यामुळे स्त्रीचा प्रश्न झाला नाही. आणि एकदम येऊन टपकले आतमध्ये. त्या दरवाज्यावरती जो राखणदार होता तो चपापला, इथे कधी स्त्रिया येतच नाहीत ना. आणि ही साधारण 20च्या आसपास वय असणारी मुलगी, 20 पण नसेल, डोळे आरक्त झालेले आहेत, रडून रडून डोळे हात केलेले आहेत, लाल झालेले आहेत, केस विस्कटलेले आहेत, अंगावरच्या वस्त्राचं आहे नाही अशी अवस्था आहे, उन्हातानात चालत आलेली आहे. पोटात अन्नाचा कोण नाही, पाण्याचा थेंब नाही. काय झालं मुली विचारायला आजूबाजूला माणसं नाही. अशा रानावादांचा हिंडत ती आलेली आहे. तिला बघितल्यानंतर दरवाजा उघडा, मी आत आलेली आहे म्हणत. मुकाट्याने तिला आत घ्यावी लागली. ती आत आल्याबरोबरचा परिणाम तुम्हाला सांगतो, सगळ्या ऋषीमुनींची तपश्चर्या तत्काळ थांबली. त्यांना सांगायला लागलं नाही, काहीतरी गडबड झालं एवढंच त्यांना कळलं. सूक्ष्म टेलिपथीने कळलं. काय झालं बघण्याकरता मग ते सगळे पुढे आले. सगळ्यांनी आपापलं काम टाकलं आणि पुढे आले. फक्त तर ही मुलगी आली कशी? मग त्यांनी पुढे येऊन त्यातल्या जाणकारांनी विचारलं, बाय तुझं नाव काय? माझं नाव अंबा म्हणाले. कोणाची? म्हणजे मी काशीराजाची मुलगी आहे. मग इथे का आली? असं झालं. मग त्या सगळ्यांनी सांगितलं, आम्ही तुला काशीराजाकडे बापाकडे पोचवतो, इथे तुझं काय आहे? इथे आम्ही सगळे पुरुष मंडळी आहोत, तिथे तुझं कसं काय चालणार? इथे काय वेळच्या वेळी काय मिळेल याची खात्री नाही म्हणते. हे काय शहर नाही आहे, काही नगर नाही आहे, आजूबाजूला काही दुकानं नाही आहे, इथे काय मार्केट नाही आहे. इथे तुझं कसं होणार? तुला कोण सांभाळणार? मला कोणी सांभाळायची गरज नाही, मी इथून जाणार नाही. आता त्या लोकांची पंचायत तशी झाली तर हात धरून बाहेर काढता येते, हात लावायचा नाही म्हणून. ते म्हणाले मी इथून जाणार नाही, मी इथून कोणत्याही परिस्थिती. तू इथे काय करणार आहे? मी इथे तपश्चर्या करणार. तुला तपश्चर्याची काय माहिती आहे? मला माहिती असते ते गरज नाही, एका जागेवर बसून जप करणार. तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही मला कोण अडवणार आहे? तपोवन आहे की नाही? आहे. इथे तपश्चर्या करतात की नाही? करतात. म्हणजे तपश्चर्या करायला मला नकार देणार तुम्ही कोण? तुझे प्रश्न बघा. त्यामुळे त्याला काही बोलता आलं नाही आणि त्या सगळ्यांची तपश्चर्या थांबली. हो, कारण अशुभचिंतन करते, शुभचिंतन करत नाहीये. मी तुमच्या मदती करते आले असं म्हणत नाहीये ती. तुमच्या तपश्चर्याला बळ यावं म्हणून मी तुम्हाला मदत असं ती म्हणत नाहीये. मी इथे बसून जप करणार आहे, तुम्ही मला अडवणार कोण? सगळ्यांची तपश्चर्या थांबली. काय करावं त्या लोकांना कळेना. हिला हसकून लावावं तरी करता येईना. आणि अशा संकटात असताना तिथे एक वार्ता आली. काय वार्ता होती ती? ती वार्ता अशी होती
परशुरामाचा त्यावेळेला दौरा चालू, आणि तो दौरा चालू असताना परशुराम ज्या पुढच्या गावात जायचा असेल तर परशुरामाचे जे सहाय्यक शिष्यवर्ग असायचा तो पुढे जाऊन त्याची व्यवस्था करायचा आणि आधी तिथे अनाऊन्स करायचं महाराज येत आहेत, महाराज येत आहेत. त्यामुळे ते गावामध्ये कमानी उभारणं, त्याच्या पाद्यबुद्धीचं तयार करणं, असा सगळा व्यवस्था, ती सगळी व्यवस्था ज्याच्याकडे होती पुढे जाऊन व्यवस्था करणं, त्याचं नाव अकृत उरणं असं त्याचं नाव. तो अकृत उरणं ही गेल्यानंतर 8-10 दिवसांमध्ये एका तरी त्या तपोवनात आला. तपोवनात आल्यानंतर त्याच्या लक्षात आलं या तपोवनाची तपश्चर्या बंद झालेली आहे आणि बघतो तर ही मुलगी. त्याला कोडं पडलं, या तपोवनाची मुलगी आली कशी. आता ह्याला स्वस्तपणानं परशुराम कधी तिथे येणारे ते सांगणं याचं काम, एवढंच काम आहे. काय काम आहे त्याच्याकडे, एवढंच काम. तिथे आहे कोण नाही कोण त्याच्याशी काय घेणं आहे. पण सगळ्या एकाच वेळेला सगळ्यांनी मूर्खपणा करायचा असतो असं निसर्गाचं म्हणजे. त्यामुळे त्या मुलीकडे गेला. मुलगी तू कोण आहे, काही गरज आहे का. ती म्हणाली मी काशीराजाची मुलगी आहे. तू इथे का आलीस, असं असं झालं. असं भीष्माने तुला परत पाठवले. नाही, भीष्माला मी सांगितलं की असं असं माझं शाल्वावर प्रेम आहे आणि म्हणून मला तुम्ही त्यांच्याकडे पाठवा. त्याप्रमाणे त्यांनी मला पाठवलं. पण पुढे काय झालं, शाल्वाने नाकारलं मला. हो का, मग तू बापाकडे गेली त्याचं मला तोंड बघायचं. अरे मग तू आता काय करत होता. मी इथेच बसून तपश्चर्या करणार. आता इथपर्यंत ठीक होतं, पुढे अकृतवरून जे बोलणं आहे ते फार भयानक आहे. असं मग माझा ऐकतो. हा भीष्म जो आहे ना, हा सगळ्या क्षत्रियामध्ये स्वतःला अजिंक्य समजतो, फार घमेंडखोर आहे. त्याला धडा शिकवला पाहिजे आपण. मी सांगतो आत्ता इथे परशुराम येतील 8 दिवसांनी, त्यांना तुझी कथा तू सांग. तो त्यांचा पट्टशिष्य आहे. त्याने जर डोळे मोठे करून सांगितलं भीष्माला हिच्याशी लग्न कर, तर त्याला लग्न करावं लागेल. त्याच्यावरती म्हणाले मी त्यांच्याशी लग्न करणार नाही. आता आली का बंद. ठीक आहे, तू लग्न करू नको, पण त्याला धड्याचं शिकवता येईल. काय गरज आहे बघा. माणसं जाता जाता किती उचापत्या करू शकतात. त्या उचापत्या करण्यामधला हा मूळ पुरुष आहे बरं का, अकृतवान. नाही, आपण त्याला धडा शिकवायलाच पाहिजे. तिला तोपर्यंत भीष्म आपला वैरी आहे हे तिच्या डोक्यातच नाही, काही संबंध नाही. तिने भीष्माविषय संपवून टाकला. उलट ती कृतज्ञ आहे. भीष्माने आपल्याला शाल्वाकडे पाठवल्यामुळे आपल्याला आता चांगल्या तोंडाने त्याच्याकडे जाता येणार नाही अशी तिची भावना आहे. पण ह्याने तिच्या डोक्यात भरवलाय काय नाही, आपण त्याला धडा शिकवला पाहिजे म्हणा. तिला हो म्हणायचं नाही म्हणायचं संधीच मिळाली नाही. काळजी करू नको म्हणाले. इथे आता मी येतील, मला आता इथे जास्ती रोज हाताळणार नाही, मला पुढच्या दौऱ्याला गेलं पाहिजे. ते आले की इथे 4 दिवस त्यांचा मुक्काम आहे, त्यांचं इथे प्रवचन होईल. ते आल्याबरोबर तुझी कहाणी त्यांना सांग आणि हे सांग भीष्मामुळे माझ्या आयुष्याचं वाटोळं झालेलं आहे. ते त्यांना राग येईल. त्यांना राग आला की त्याला ते बोलून घेतील आणि त्याला बोलून घेतलं की तुझ्या आयुष्याचा प्रश्न सुटेल. आहे का नाही काय. काही कारण नसताना त्यांनी हे तिच्या डोक्यामध्ये भूत घातलं. आपला वैरी भीष्म आहे तोपर्यंत हिला माहीत नव्हतं. मग आता काय झालं, एवढी काळी टाकून म्हणजे आग लावून हा अकृतावर निघून गेला. ठरल्याप्रमाणे 5-6 दिवसांनी वाजत गाजत परशुराम आले. परशुराम आल्याबरोबर तसे काही सगळे ऋषीमुनी वाटच बघत होते मुलीचं काय करायचं. त्या ऋषीमुनींसमोर समस्या हा तपश्चर्याची नव्हती. ही बला, या बलीचं काय करायचं, हिला इथं हलवायची कशी. पण तो आला तर बघतो तो या घरात एवढ्या तपोवनावर एक मुलगी अशीच केस विस्कटलेले, अंगावरच्या वस्त्राचं शुद्ध नाही, डोळे खोल गेलेले, लाल झालेले, अस्वस्थ. काय बोलली ती, लगेच नमस्कार करायला गेली. कारण तिला आशा निर्माण झाली होती. अकृतवराने सांगितलं की त्याच्याकडे तू गेलीस की तुझी समस्या सुटेल म्हणून. नमस्कार म्हणून काय बोलली, तू इथे कशी, तुझं नाव काय, सुरू झालं बरोबर. मग तिने सगळे आपले रेकॉर्ड लावले. असं भीष्मामुळे असं ना, मी त्याला धडा शिकवतो. झालं, तो पुढे गेला. आता परशुरामाला भीष्माला धडा शिकवायची काही गरज आहे का.
भीष्माने तुझा काय अपराध केलाय का? तिला आणणं न आणणं याच्यात तुझा काय संबंध आहे का? तू कशाला डोकं घालतोस? पण परशुरामाचा इगो जास्त. माझा तो शिष्य आहे आणि माझा तो ऐकणार आहे. बोली तू काळजी करू नको, बोली तू काळजी करू, मी त्याला बोललो. बरं इतकावरून गप्पा बसत नाही हो. त्याने लगेच आपल्या शिष्याला निरोप पाठवला भीष्माला हस्तिनापूरला. माझा या तपोवनात मुक्काम आहे, सगळी कामं टाकून असाल तसं निघून या. पण तो दंतपट्ट शिष्य होता, नम्रतेचा हिमालय होता. तो कसा आला ते महाभारतकार सांगतात. पांढरे घोडे, पांढरा हात, पांढरा रथ, पांढरे कपडे, गुरुच्या भेटायला जायचं. त्यालाही माहीतच नाही हे राजकारण काय झालं ते. म्हणून ही कादंबरी आहे. आणि तो आपल्या रथात बसून जेव्हा निघाला तो पहिल्यांदा सत्यवतीच्या राजवाड्यासमोर आला. तिथे पाय उतार झाला, सत्यवतीच्या दालनात गेला आणि तिचं डोकं तिच्या पायावर डोकं ठेवून तिला म्हणाला, मी माझ्या गुरुच्या दर्शनाला जातोय, मला निमंत्रण आलेलं आहे, आशीर्वाद दे. मग तिने आशीर्वाद दिला. कारण कोणतीही गोष्ट करे तिला विचारलेस तो करत नव्हता. मग तिने आशीर्वाद दिला यशस्वी होऊन ये म्हणून. तिलाही माहित नाही इथे काय घडलंय ते. झालं हा रथातनं वाजत गाजत भीष्म तपोवनात आला. तपोवनात आला सगळ्या ऋषीमुनींनी त्या परशुरामाला घेरलेला आहे आणि त्या घेरलेल्या अवस्थेमध्ये ती अंबा तिथे बसली. त्यांनी बघितली, अरे बापरे, त्याला ब्रह्मांड आठवलंय. हो, एवढा अजिंक्य आणि संबंध पृथ्वीला भारी असणारा योद्धा भीष्म तिला बघितलं त्यांचं तर. बरं त्याला आल्यानंतर आगत स्वागत हा प्रकारच नाही. भीष्म एकदम परशुराम डोळे मोठे करून, अरे भीष्म हे काय, तिला का तर पळवली, तुला काय करायचं नाही, तुला लग्न करायचं होतं का, तू प्रतिज्ञा केली होती विसरला, हिला का पळवली? त्याला काही बोलता येईल ना. आता माझा ऐक, आता माझी आज्ञा म्हणून या मनुष्य तुला लग्न केलं. काही समजून त्याला हो म्हणायचं म्हणजे विषय तरी संपला असता. म्हणजे आज मला इथे यायला लागलं नसतं. त्याचा युग जागृत झाला. मी माझी प्रतिज्ञा केलेली आहे ती मोडण्याकरता नसल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत मला कोणत्याही मुलीशी लग्न करता येणार नाही. अरे बाप, परशुरामाला हे उत्तर ऐकण्याची असंबाईच नव्हती ना. असे शिष्य उत्तर देतच नाही. पण हा सामान्य शिष्य नव्हता. एका बाजूला नम्रतेचा हिमालय होता आणि एका बाजूला शब्दांचा धड होता. मग मला तुझ्याशी युद्ध करावं लागेल. हा म्हणाले, मी सशस्त्र आलेलो आहे. काय मी येतानाच सशस्त्र आलेलो आहे. माझ्याशी युद्ध करण्यापूर्वी तुम्ही विचार करा, या मुली बाबतीत तुम्ही माझ्याशी युद्ध करणार का? तुमचा या मुलीचा काय संबंध? मी तिला पळून आले, तिने सांगितलं शाल्वाकडे पाठवा, मी पाठवले, विषय संपला. तुम्ही काय लक्ष घालता रे? नाही, तिचं कल्याण व्हायला पाहिजे. तिचं होईल नाही होणार. माझ्याशी युद्ध करण्याचा प्रश्न. तू माझा आज्ञाभंग केलेला आहे, मला युद्ध करावं लागेल. हा म्हणाला, आत्ता या क्षणी मी तयार आहे. असं मी पण तयार आहे. त्या तपोवनाचं रणांगण झालं आणि एक नव्हे, दोन नव्हे, 21 दिवस युद्ध झालं. कुठे ती अंबा, कुठे तो शाल्व, काही संबंध आहे का? आणि 20 दिवस युद्ध झाल्यानंतर परशुरामाच्या पहिल्या दिवशीच लक्षात आलं होतं की हा आटपत नाहीये, पण माघार घ्यायला तयार नाही. अडचणीचा भाग असा आहे, भीष्म मनात काय म्हणतोय, मी युद्ध सुरू केलेलं नाही, त्यांनी मला आव्हान दिलं. युद्ध थांबायचं असेल तर त्यांनी थांबवायला पाहिजे, मी थांबवणार. त्यामुळे दररोज सूर्योदय झाला की दोघे तयार हो. बरं, त्याच्याकडे जेवढी विद्या आहे ती सगळी त्यांनी याला दिलेली आहे. त्यामुळे असं एकही अस्त्र नाही की ज्याला माहिती नाही. त्यामुळे कोणाचाच पराभव नाही आणि कोणाचा विजय पण नाही. काय करावं? परशुरामाला प्रश्न पडला. त्याहीपेक्षा भीष्माला प्रश्न पडला. माझ्या तो रात्री सूर्यास्ताच्या वेळेला युद्ध थांबलं की तो आपल्या राहुटी देईल. त्याला असा प्रश्न पडायचा, मी जर माझ्या सर्व सामर्थ्याने शियानं जर ठार मारलं तर गुरुहत्या होईलच, पण ब्रह्महत्या पण होणार आहे. आव्हान त्यांनी दिल्यामुळे क्षत्रिय धर्माप्रमाणे मला पाठ दाखवता येणार नाही, मला युद्ध थांबवता येणार नाही. मार्ग काय काढावा? मार्ग तर निघाला पाहिजे.
ब्रह्महत्या तर होता कामा नये आणि युद्ध तर थांबलं पाहिजे. काय करा असा विचार करत असताना तो झोपल्यानंतर देवता प्रकट झाल्या स्वप्नामध्ये आणि त्याने विचारलं, भीष्मा तू 20 दिवस अत्यंत निष्ठेने युद्ध केलंस, पण आज रात्री झोपताना तू फार व्याकुळ झालेली दिसतोयस, काय तुझी व्यथा आहे? त्यामुळे तुम्ही मला विचारलं म्हणून सांगतो, माझ्या हातून ब्रह्महत्या होऊ नये अशी माझी इच्छा आहे. मी मनात आणलं त्यांना ठार करू शकतो, मनात आणलं त्यांचा पराभवही करू शकतो, कारण सगळी विद्या त्यांनीच मला दिली आहे. त्यामुळे मला यातनं मार्ग काढण्याकरता काहीतरी तुम्ही द्या. ठीक आहे म्हणून. आणि त्यांनी त्या सगळ्या देवतांनी त्याला सांगितलं, आम्ही तुला एक मंत्र देतो, त्या मंत्राचं नाव आहे प्रस्वाप अस्त्र. प्रस्वाप म्हणजे प्रकर्षाने झोप येण्याचं असतं. त्याचा मंत्र आम्ही तुला सांगतो. तू त्याला मंत्र सांगितला आणि सांगितलं युद्धाची सुरुवात जेव्हा होईल तेव्हा या मंत्राचा तो उच्चार करायचा की त्याला झोप येईल. म्हणजे युद्ध आपोआप थांबेल, ब्रह्महत्या टळेल आणि तुला सुखानं परत जाता येईल. त्याला आनंद झाला. सकाळी जाग आल्यानंतर सगळ्या बाकीच्या विश्वाचा जो परिवार होता त्यांच्या लक्षात आलं आजचं चित्र काही वेगळं, आज निर्णय लागणार असं सगळ्यांना वाटलं. आणि हा अतिशय उत्साहानं आज आपण त्या मंत्राचा जप करायचा अशा तयारीनं स्नान बिन आटपून युद्धाच्या तयारीनं रथात बसला. आणि जेव्हा रणभूमीवरती परशुरामाच्या समोर येऊन उभा राहिला आणि त्याच्याकडे जेव्हा परशुरामाचं लक्ष गेलं त्यावेळेला तो इतका जाणकार होता, त्याच्या लगेच लक्षात आलं आज याच्याकडे माझ्याकडे नसलेले शस्त्र आहे. आणि तो तिथूनच ओरडला, अरे तू अजिंक्य आहेस, तुझ्याकडनं मला पराभव झाल्याचा आनंद आला. मला आश्चर्य वाटेल, माणसं कशी मोठी असतात, कशी लहान असतात. त्याच्या तोंडून एवढे शब्द बाहेर पडल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल. महाभारतकार असं म्हणतात, हातातलं शस्त्र धनुष्य बाण गळून पडले आणि तो जो धावत सुटला कोण भीष्म, तर पाय धरून रडायलाच लागला. हे यश तुमच्या कृपेमुळे मला मिळालं. म्हणाला माझ्याकडे काही नाही, तुम्ही मला विद्या दिली त्याच हे यश आहे. म्हणाला पाय भर आपल्या डोळ्यातल्या अश्रूने भिजवले आणि परशुराम गहिवरला. परशुराम ते दोन्ही खांदे धरून त्या युढोर असतो म्हणतात तसं दोन्ही खांदे धरून त्याला उभा केला. डोळे म्हणून त्याच्याकडे पाहिलं, मस्तकावर हात ठेवायला सांगितलं, या भूतलावरती तुझ्यासारखा अजिंक्य योद्धा असणार नाही, माझा तुला आशीर्वाद, तू शांतपणे घरी जा. आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन आपण यशस्वी झालो, आईचा आशीर्वाद खरा झाला असं म्हणून त्याला साष्टांग नमस्कार केला. उरसा शिरसा दृष्ट्या मनसा वचसा तथा पद्भ्यां कराभ्यां जानुभ्यां प्रणाममुष्टांग उच्यते असा साष्टांग नमस्कार केला. डोळ्यांनी, हातांनी, गुडघ्यांनी, पायांनी, वाणीनं. आणि आपल्या रथात बसून विजयी होऊन तो हस्तिनापुरात गेला. आणि हे सगळं 21 दिवस कोण बघतंय? अंबा बघतीये. आणि अंबा रोज म्हणते आज पराभव नाही झाला, उद्या पराभव होईल. भीष्म आज नाही मेला, उद्या मरेल, परवा मरेल, परवा. ती त्याच्या मरणाचा जप करते. हातामध्ये वरमाला घेऊन बाहेर पण तिच्या हातात होतो. आणि पुढच्या आयुष्यात भीष्माचं मरण चिंतन करण्याचं तिला वाटायला आलं. परशुरामाचं कोण खाली गेलेला आहे. खालच्या मानेने परशुराम तिच्या समोर येऊन बसलेला आहे. तिने त्याला नमस्कार केला. तिला कळलं भीष्म हा कोणाला तरी आटपणारा माणूस. परशुराम म्हणाले, मुली बघितलं, मी माझ्याकडनं शर्थ केली त्याचा पराभव करण्याकरता, पण त्याचा पराभव करता आला नाही. तू बघितलंस तर माझी तुला अशी विनंती आहे, तू मनात आणलंस तर मी तुला हस्तिनापुराला घेऊन जातो. तू मनात आणलंस मी तुला काशी राजाकडे पोचवतो. आणि शाल्व सुद्धा माझाच शिष्य आहे, तोही माझा शब्द बाहेर जाणार. मी काय करू तुझ्याकरता? तर त्या मुलीने उत्तर दिलंय,
तुमची क्षमता काय आहे ती मला आत्ता दिसलेली आहे. आता यांच्यानंतर तुम्ही काही माझ्यासाठी करावं अशी माझी इच्छा नाही. तुम्ही माझ्यासाठी आत्तापर्यंत खूप केलेलं आहे, त्याच्यात मी प्रसन्न आहे. माझ्यासाठी आणखीन काय आपण करू नका. माझा निर्णय मी घेईन. परशुराम म्हणाले, या तपोवनात तू राहिल्यामुळे या सगळ्यांचं तपश्चर्या थांबलेली आहे, वातावरण दूषित झालेलं आहे. यावर तुझ्याकडे काय उपाय आहे ना? म्हणा, मी तपोवन सोडून जाते. आता मला आई नाही, बाप नाही, प्रियकर नाही, माझं रक्षण करणारा भीष्म नाही, माझं रक्षण करणारा शाल्व नाही, माझं रक्षण करणारा परशुराम नाही. या पंचमहाभूतांशिवाय माझं रक्षण करणाऱ्या जगात कोणी एवढं मला आता कळलेलं आहे. मी कुठे राहायचं आणि काय करायचं हा माझा प्रश्न आहे. पण या सगळ्या ऋषीमुनींना त्रास होत असेल, मी आत्ता बाहेर तुमच्या समोर बाहेर, चिंता करून. एका रस्त्यानं परशुराम निघून गेला, दुसऱ्या रस्त्यानं ती बाहेर पडली. कुठे गेली ती रानात गेली. रानात ते काय करत होती? ती वेळी आहे, तिला कळत नाही काय करावं. तरुण आहे, घरदार नाही, काही नाही तिच्याकडे. तिच्याकडे एकच आहे डोक्यामध्ये, भीष्मवध. भीष्माचा वध झाला पाहिजे याचं चिंतन आहे तिचं. ते एका झाडाखाली उभी राहिली, झाडाखाली राहून भीष्मवध भीष्मवध चिंता जप करायला लागली. काही दिसे नाही तिला. बघा, खाणं नाही, पिणं नाही, हवा खाऊन राहायची. एखादं फळ पडलं पायाजवळ तर ते खायची, पानं खाऊन राहायची. याला तामसी तपश्चर्या, मग मार्गी तपश्चर्या म्हणतात. तपश्चर्या दोन करण्याकरता, कल्याण करण्याकरता तपश्चर्या करता येते, अकल्याण करण्याकरता येते तर राक्षस करतात. राक्षस सुद्धा तपस्वित होते, पण त्यांची तपश्चर्या वाईट करण्याकरता होते. देवांची तपश्चर्या चांगलं करण्याकरता होते. ही आता कशा करतात चिंतन करते, आपल्या आयुष्याचंच कल्याण व्हावं नाही. तिला काय आपल्या आयुष्याचा मातेरे झालेला, मरण्यापूर्वी त्याला ठार करीन तर नावाची अंबा. आता चमत्कार झाला. 6 महिने बसल्या, 6 महिने उभी राहिल्यानंतर कळलं की आयुष्य होत नाही. मग ती एका पायावर उभी राहिलं. खायचं काय? मग ते बरणं आ करून उभी राहायची. बरणं जे पान तोंडात पडेल तेवढंच खाऊन राहायचे. महाभारत सगळा तपशील आहे, मी सगळा तपशील सांगत नाही, त्याच्यात सगळा वेळ आहे. अशा प्रकारची आकटव विकटश्च अशा प्रकारची तपश्चर्या करायला लागल्यानंतर वातावरण तप्त व्हायला लागलं. एक लक्षात घ्या, चिंतन नावाची जी शक्ती आहे ती चैतन्याशी निगडीत असते. चैतन्य हे विश्वचैतन्याचं साक्षात असतं. तुमच्या आमच्या चैतन्य हा विश्वचैतन्यांना आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही अशुभचिंतन करायला लागलात की अशुभचिंतन करणाऱ्या जिथे व्यवस्था आहे तिथे तुम्ही निगडीत होता. शुभचिंतन करायला लागलं तर तुम्हाला जास्ती उत्साह वाटतो, आणि अशुभचिंतन करायला लागलं तर वाईट कृत्य करण्याकरता तुम्हाला सहकारी भेटतात. म्हणून शुभ बोलावं, भद्रम भद्रम प्रियम ब्रूयात, गोड बोलावं, भद्र बोलावं. त्याचं कारण ते आहे. काय करावं? चारी बाजून सगळं तापलं. सगळ्या तपोवनातल्या ऋषींचं एकचित्त होईना. सगळ्यांची तपश्चर्या खंडित व्हायला लागली, सगळे अस्वस्थ व्हायला लागले. एकाच स्त्रीच्या नुसत्या चिंतनाचा परिणाम किती होऊ शकतो. महाभारतकार म्हणतात देव आणि पृथ्वी, म्हणजे आकाश आणि पृथ्वी अस्वस्थ झाली, संतप्त वातावरण आहे. कोणालाही कुठेही मांगल्य दिसत नाहीये. असं प्रत्येकाला वाटतं की आपल्याला कोणतरी खायला आलंय, आपल्याला कोणतरी संपवायला आलंय. मग सगळे देवदेवता त्यांच्या लक्षात झालं की हे सगळं बरोबर नाही, ते चिंतन थांबलं पाहिजे. म्हणून सगळ्या देवता आल्या. कोणाकडे? अंबेकडे. आंबेची काय ताकद आहे कल्पना करा. आणि अंबेकडे आल्यानंतर त्यांनी आंबेला सांगितलं. अंबा म्हणाल तुम्ही कोण आहात? ते म्हणे आम्ही सगळे स्वर्गातले देव आहात. अंबा विचारते तुम्हाला माझ्याकडनं काय पाहिजे? कारण देवाने तिला विचारलं पाहिजे तुला काय पाहिजे. त्याला विचारते तुम्हाला काय पाहिजे? आम्हाला काय नको, तुझं चिंतन थांबव म्हण. त्याचं काय झालं म्हणून हे सगळं तप्त झालं वातावरण. तेव्हा ती म्हणते तुम्हीच काय, साक्षात ब्रह्मदेव जरी माझ्या समोर आले तरी सुद्धा मी माझं चिंतन थांबवणार नाही. तुम्ही राहा नाही तर जा, असं तरी झालं. तर काय करावं? ते निराशून परत गेले. मग गंगा इथे आलेली आहे स्त्री रूपानं.
आणि तिच्यासमोर प्रगट झाले तेव्हा मी गंगा आहे, हे तू असं करू नकोस. माझा मुलगा तुझ्या चिंतनानं मरणार नाही. तुझं चिंतन थांबवलं नाही थांबवलं त्याच्यावर काही परिणाम होणार नाही, पण तुझं आयुष्य मात्र वाया जात आहे. ते मी म्हणजे माझं आयुष्य गेलेलं ना, आता ह्याच्यानंतर मंगल काय होणार आहे माझ्या आयुष्याचं, तू कशाला माझ्या सांगायला आली. मी गंगा आहे, असशील गंगा तुझ्या घरची म्हणली. किती पोचली असेल ती. तुझ्या सांगण्याचा माझ्यावर काही परिणाम नाही म्हणले, आलीच तशी निघून जा. जेव्हा कोणाचाच परिणाम होत नाही असं जेव्हा लक्षात आलं, त्या प्रत्यक्ष भगवान शंकर तिच्या समोर प्रगट झालेले आहेत. मी जे तुम्हाला मगाशी म्हटलं महाभारताच्या संहाराचं केंद्र या कथेत आहे, त्याचं तुम्हाला आता कारण कळेल. ते प्रगट झाले, हिच्या डोळ्यावर काही परिणाम नाही, तिच्यावर काही परिणाम नाही. मी म्हणेल तुम्ही कोण, ते म्हणे मी भगवान शंकर आहे, कैलासाहून आलोय धावत. तुम्ही का आलात, हे तुझं अशुभ चिंतन चाललंय म्हणून मी आलो. ते तू थांबव. मी का थांबव म्हणाले, तुम्ही मला अन्न पाणी तुम्ही दिलं, माझ्या संरक्षणाची व्यवस्था केली, माझ्यासाठी काय केलं म्हणून तुम्ही आत्ता आलात, म्हणून मी तुमचं ऐकावं. त्यांच्याकडे उत्तर नाही. तर तुम्ही सांगता म्हणून मी काही थांबणार नाही म्हणले. माझं हे असंच चालू, माझ्या अजपा जप चालू आहे, मी काहीच करत नाही, आता जपच चालू आहे. भीष्म भीष्म भीष्म. तेव्हा त्यांनी सांगितलं मी काय सांगतो ते ऐक. भीष्म इच्छामरणी आहे. तुझ्या चिंतनाच्या आणखीन 7 पिढ्या जरी गेल्या तरी त्याच्यावर काही परिणाम होणार नाही. तेव्हा माझ्या माहितीप्रमाणे या तुझ्या चिंतनाचा काही उपयोग होणार नाही. तुझं चिंतन तू सोड, हे सांगण्याकरता मी आलोय. त्यावेळेला तिला हे लक्षात आलं की ज्या अर्थी भगवान महादेव सुद्धा येऊन मला सांगतात, त्या अर्थी या जगामध्ये भीष्माला अटकाव करू शकेल अशा देवदानवामध्ये पुरुष समाजामध्ये मनुष्य समाजामध्ये कोणी नाही. तेव्हा आता जगायचं कसं करता. तेव्हा ती शंकराला म्हणते ठीक आहे म्हणजे तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी हे सगळं संपवतो, पण तुम्हाला माझी व्यथा माहिती आहे का. शंकर म्हणाले हो मला कळलंय काय तुझे. त्यावेळेला तिने उद्गार काढले, ऐन तारुण्यात असताना पुरुष संबंधाची माझी उत्कट कामना असताना ती ज्या निसर्गानं फेकून दिली आणि मला अशा अवस्थेत स्त्री जन्म घालवावा लागला, त्यामुळे मला माझ्या या स्त्री शरीराची आता घृणा वाटते आहे. नको वाटतं हे शरीर मला. जे शरीराला पाहिजे होतं निसर्गाने जे निर्माण केलं होतं ते मला मिळालं नाही. आता माझी जगण्याची इच्छा नाही. हे शरीर मी सोडायला तयार आहे. पण एकच तुम्हाला विचारते, तुम्ही आलात आहात म्हणून या नाहीत नाही पुढच्या जन्मात तरी माझ्या हातून तो मरेल का. अरे बाप, तुमच्या लक्षात आलं असेल महाभारताचे सगळे जाणकारांची तपश्चर्या वाया का गेली, त्याचं हे उत्तर आहे. तेव्हा त्या तिच्या या प्रश्नाचा शंकरावरती परिणाम झाला असं लिहिलेलं आहे. शंकर म्हणजे अगं तू काय बोलतेस, तो कळतं का काय बोलतेस ते. पुढचाच जन्म नको म्हणण्याची सगळ्यांची अवस्था असते म्हणून सगळेजण तपश्चर्या करतात, आणि पुढचा जन्म झाला तरी त्याला मारलं पाहिजे ही तुझी वासना. कुठच्या जन्मात फेडणार आहेस तू, का अशी वासना करतेस तू. ते म्हणाले फक्त माझ्या पुढच्या जन्मासाठी मला तुमच्याकडनं वरदान आहे. आता माझी एक क्षण भर जगण्याची इच्छा नाही. तेव्हा तिथे नाईलाज झाला शंकरांचा. ते म्हणले हो एका अटीवर मी तुला म्हणले वरदान द्यायला तयार. तू लगेच तुझं शरीर सोडायला तयार आहेस, प्राणत्याग करायला तयार आहेस का तुझ्या केवळ चिंतनानं सगळं म्हणलंय. तिन्ही लोक अस्वस्थ आणखीन उद्ध्वस्त झालेले आहेत. शंकराच्या तोंडचं आहे बरं काय. या क्षणी जर तू आपला देह सोडायला तयार असशील तर मी तुला वरदान देतो. हो एका क्षणात मी आता माझा शरीर भस्म करून टाकतो. हो तेव्हा ते म्हणाले पुढचा जन्म तुला आधी स्त्रीचा मिळेल, त्या स्त्रीचा काही कारणामुळं पुरुष होईल,
त्या पुरुषाच्या निमित्तानं महायुद्ध होईल त्यावेळेला भीष्मासमोर जेव्हा तू जाशील तेव्हा आधी स्त्री आणि पुरुष असणाऱ्यावरती शस्त्र टाकायचं नाही असा त्याचा नियम असल्यामुळे तो तुझ्यावर शस्त्र टाकणार नाही आणि तुझ्या रथाच्या आडून अर्जुन त्याच्यावर बाण मारून त्याला खाली पाडेल त्यावेळेला तुझ्या आयुष्याचं सार्थक होईल. चालेल तुला? चालेल मग पुढच्या जन्मात स्त्रीच्या रूपानं का होईना पुरुषाच्या माझ्या हातून निमित्त मरेल की नाही तो. शंकर म्हणाले हो. आणि शंकर अदृश्य झाल्यानंतरची पुढची घटना अशी आहे त्या मुलीनं म्हणजे तिची ताकद तिला दिली कोणी. त्यावेळेला ती सैर बहीर झाली होती तिच्या जवळपास माणसं जात नव्हती कारण ती वेळी झालेली आहे ना. कुठे फिरायची कुठे ओरडायची काही करायची लाकडं फेकायची लोकांना मारायची. त्यामुळे त्या शंकर अदृश्य झाल्यानंतर अंतर झाल्यानंतर त्या क्षणी तिने फक्त एकच गोष्ट केली जिकडे मिळतील तिकडे लाकडं गोळा केली तिने आपल्या चिते करता. काय ताकद. आणि ते महाभारतकार असं म्हणतात तिने आपल्या मापाची लाकडं आणली आपल्या हाताने चिता तयार केली. ती चिता पेटवणार कोण माणसंच नाही जवळपास सगळी घाबरलेलीच आहेत. त्यावेळी दगडावर दगड घासून अगदी प्रज्वलित करून चिता प्रज्वलित केली आणि चिता चांगली भडभडायला लागल्यानंतर चितेसमोर उभी राहिली हात जोडले आणि काय म्हणते ती उक्त्वा भीष्म वधा येती प्रविवेश हुताशुन. हे हुताशुन त्याचा मृत्यू व्हावा या कामनेनं मी तुझ्यामध्ये माझा देह समर्पित कर म्हणते उडी मारते आणि त्यात ती जळून गेली. मला सांगा एक स्त्री इतका टोकाला जेव्हा स्वतःच्या आयुष्याचे राख करते तेव्हा लक्षावधी 18 अक्षौणी सैन्याचं माती होते आणि राखाडी. ही तुम्हाला आतापर्यंत कोणी सांगितली नसेल. आणि या एका घटनेमुळे पुढच्या सगळ्या 5 पिढ्या सुडानं एकामेकामध्ये असा विस्कटलेल्या आहेत. एकालाही सुख नाही एकालाही आनंद नाही. एकाला पुत्र झाल्याचा आनंद नाही पुत्र विवाहाचा आनंद नाही. कोणालाही शांतपणे झोप लागली. अक्षरशः महाभारतकाराने असं लिहिलंय. हिने जेव्हा हुताशनामध्ये उडी घातली त्यामुळे वारंवार जवळजवळ 5 किंवा 6 वेळा अग्नी महाभारतात प्रगट झालेला आहे. कधी यज्ञाच्या रूपानं कधी खांडववनाच्या रूपानं कधी कुठच्या रूपानं कधी वारणावताच्या रूपानं. तो प्रत्येक वेळेला एक वेगळं भविष्य सांगून जातो. ते संहाराचंच असतं ते संवर्धनाचं नसतं ते संपूर्ण विनाशाचं असतं. ही विनाशक शक्ती ज्यांच्यामध्ये आहे त्या सर्व शक्ती या मुलीला वश झाल्या आणि या मुलीच्या माध्यमातून सर्व संहाराची व्यवस्था त्यांनी 5 पिढ्या हाती करून ठेवली. त्यामुळे याच्यानंतर ते आलेले कोण धृतराष्ट्र पांडू विदुर दुर्योधन दुःशासन पांडव त्याच्यानंतर परीक्षित जन्मेजय त्या सगळ्यांची अवस्था तुम्ही बघा. त्या सगळ्यांच्या मुलींची अवस्था बघा. त्यांच्या राजकन्या असणाऱ्या राण्यांची अवस्था बघा. एक जात 2 स्त्रिया सोडल्या सगळ्या एक जात महाभारत काळातल्या सगळ्या विधवा झाल्या. इतका पुरुष समाज त्या काळात मारला गेला आणि तो बाहेरच्या लोकांनी मारलाच नाही. रामायणात रामाने राक्षसावरती आक्रमण तरी केलंय. हौस भाऊ आहे या घरातले भाऊ आणि या घरातले भाऊ. मग 2 भावांचं युद्ध आहे का? दिसायला चुलत भावांचं युद्ध असलं तरी 2 भावांचं युद्ध नाहीये. या संपूर्ण कुटुंबामध्ये भीष्म विदुर आणि युधिष्ठिर 3 पात्र काढली तर भावाभावांची मारामारी राहिली असती. आज मला इथून सांगायला लागलं असतं. धन्यवाद. उद्या कथानक जे काय असेल ते उद्या ऐकायला मिळेल. धन्यवाद.